फक्त 1 वाटी पोहा आणि 1 वाटी रव्यापासून इतका छान मस्त क्रिस्पी हेल्दी नाश्ता बनवलेला आहे। त्यासाठी 1 वाटी पोहे स्वच्छ धुवून घ्यायचं, मग वाटी थोडंसं पाणी टाकून याला नरम सॉफ्ट व्हायला ठेवून द्यायचं। थोड्याशा भाज्या व्हेजिटेबल चिरून घ्यायच्या ज्या पण आवडतील त्या। त्यानंतर अर्धी वाटी रवा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचा। थोडंसं गरम पाणी टाकायचं म्हणजे रवा फुलला जाईल, नरम सॉफ्ट होतो। पोहा आणि रवा असं भिजत ठेवायचं। थोडा वेळ झालं की आपण पोहे चेक करूया। तिकडे बघू शकता हे पोहे आपले मस्तपैकी पाण्यामध्ये भिजत होते। थोडेसेच पाण्यात भिजत ठेवायचं, असे नरम सॉफ्ट झाले की रवासुद्धा असा आपला पाण्यामध्ये नरम सॉफ्ट होतो। मग पोहा आणि रवा हे सगळं मिक्स करायचं। थोड्या भाज्या टाकायच्या याच्यामध्ये, थोडं लाल तिखट, थोडं धना पावडर, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून हे सगळं साहित्य पोहा, रवा, भाज्या सगळं हे मिक्स करायचं आणि याचं एक पीठ तयार करायचं। हे पाहू शकता असे गोळे तयार होतात पिठाचे। मग छोटे छोटेसे वडे घ्यायचे आणि मग गरमागरम पॅनमध्ये थोड्याशा तेलामध्ये याला क्रिस्पी ब्राऊन गोल्डन होईपर्यंत फ्राय करा। खूप सोपा नाश्ता आहे। फक्त 1 वाटी रवा, 1 वाटी पोहे आणि थोड्याशा भाज्यापासून हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की करून बघा। लहान मुलांच्या टिफिनसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी खूप हेल्दी टेस्टी नाश्ता आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत भरपूर साऱ्या भाज्या। रोज रोज पोहे खायचा जर कंटाळा आला असेल तर हा नाश्ता तरी एकदा नक्की करून बघा। सर्वजण आवडीने खातील। आणि अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा।